तर या बीचवर मी नेमकं कोणाचं नाव लिहिलं तुम्हाला माहिती का? आणि जर नसेल माहित त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. तर जय स्वामीनारायण मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या रत्नागिरी एक्सप्लोर सिरीज मध्ये, ज्यात आपण मागच्या पार्ट मध्ये पाहिलं वॉटरफॉल आणि स्वामी स्वरूपानंद स्वामींचे मंदिर. तर आज आहे आपल्या सिरीजचा डे 4 पार्ट 1, ज्यामध्ये आपण बघणार आहोत कुणकेश्वर मंदिर आणि त्याच्या बाजूला असलेलं कुणकेश्वर बीच. तर आज पहाटे आपल्या भक्त निवासमधून चेकआउट करून पावस बस स्टॉप मधून बस पकडली आणि निघालो 85 किलोमीटरवर असलेलं कुणकेश्वर मंदिर मध्ये महादेवांचं दर्शन घ्यायला. मग फायनली एवढा प्रवास करून दुपारी येऊन गेलो आम्ही कुणकेश्वर देवस्थान. मग दर्शन घेण्याच्या आधी गौरवने मला बेकार भूक लागली, मग काय डायरेक्ट गौरवले हॉटेल रस्सा देऊन वडा खाऊ घातला आणि मी पण थोडी पेटपूजा करून येऊन गेलो मंदिरमध्ये. मग मंदिरमध्ये दर्शनासाठी गेलो तर इथे व्हिडिओ अलाउड नव्हता म्हणून घेता आला नाही, पण टेन्शन नका घ्या मित्रांनो, तुम्हाला मंदिर मधलं नाही तर बाहेरचे पूर्ण दर्शन करणार, पण दर्शन घेतो तेवढं तुम्ही फॉलो करून घ्या. मित्रांनो, आपल्या महादेवाने आपल्याला निराश नाही केलं बरं. तुम्हाला दर्शन व्हावं म्हणून मंदिराच्या बाजूला श्री भैरव मंदिर होतं आणि तिथे व्हिडिओ अलाउड होता. तर मित्रांनो, या मंदिराची खास गोष्ट म्हणजे मंदिराच्या अगदी समोरच खुला समुद्र आहे. मंदिरातूनच तुम्ही आपल्या समुद्राच्या लाटा पाहू आणि ऐकू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो आता कुणकेश्वर बीच. हा बीच अतिशय सुंदर, शांत आणि गर्दीपासून दूर आहे. तुम्हाला जरी ते शांत वेळ घालवायचा असेल, फोटोग्राफी करायची असेल किंवा लाटांच्या आवाजात फक्त हरून जायचं असेल तर हा बीच तुमच्यासाठी परफेक्ट आहे. ठरवलं की आपल्या थोड्या मेमरीजसाठी एकदम मस्त व्हिडिओ घेऊ, पण या सोपाने तिची पॅन्ट वरती करून व्हिडिओ मध्ये घाण केली. म्हणतात काय रे. मग नंतर बीच वगैरे फिरून येऊन घेऊन आम्ही निंबू पाणी प्यायला. तर मित्रांनो, याच्यानंतर एक्सप्लोर करूया मालवण बीच. त्यासाठी फॉलो करून घ्या आणि आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक नक्की करा बरं. तोपर्यंत जय स्वामीनारायण.